जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण नांदेडहून शेगावला आलेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण गजानन महाराजाचे दर्शन घेऊता आणि पूर्णतः तुम्हाला मी शेगाव हिंडून दाखवणार आहे. खूपच मस्त प्रकारे शेगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे मनमोहक वाटेल. तर मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूभोवताली फिरून तुम्हाला मी सर्व काही व्हिडिओ शेगावचा सुरूपासून अंतपर्यंत दाखवणार आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून अंतपर्यंत नक्की बघा. तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. गजानन महाराजाची मूर्ती बघल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त होईल. तर मित्रांनो, पालखी निघाली होती. पालखीचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे. पालखीमध्ये संत गजानन महाराजाची मूर्ती ठेवून फिरवल्या जाते आणि इथे तुम्ही मंदिराला चारोभोवताली फिरणारी लोक पाहू शकता. आता हे दर्शनाकडे जाणारी बारी आहे. तर गजानन बाबाची मूर्ती बघल्यानंतर तुमचं मन अगदी शांत होते. जगातलं एकमेव असं मंदिर आहे जिथं स्वच्छता खूप बाळगली जाते. तर इथे कोणाला काम सांगत नाही मित्रांनो, स्वतःहून काम करत असतात पारेकरी वाडेकरी. खूपच मनमोहक असं मंदिर आपल्याला पाहण्यासाठी शेगावला इथं मिळतं. तर तुम्ही जर शेगावला यायची इच्छा असेल तर 4-5 दिवसाचा टूर काढून या, कारण की पूर्णतः शेगाव बघण्याच्या व्यतिरिक्त कधीही तुम्ही इथून जाऊ नका. खूप तुम्हाला छान वाटेल, याची जिम्मेदारी मी तुम्हाला घेतो. कारण की इथं आल्यानंतर तुमचं मन खूप लागेल. कारण की मी वर्षातून एकदा दोनदा शेगावला येत असतो आणि इथं आल्यानंतर खूपच भारी वाटतं. तर सर्व मी तुम्हाला डिटेल्समध्ये शेगावचा व्हिडिओ शूट करून दाखवत आहे. इथं आनंदसागर देखील आहे तुम्हाला पाहण्याकरिता फिरण्याकरिता. तर मित्रांनो, सर्व मंदिर पाहण्यात झाल्यानंतर आपण आता प्रसादालयाकडे जाऊ. इथला प्रसादालय खूपच भारी आहे, महाप्रसादालय इथे. तर मधामध्ये आल्यानंतर मित्रांनो, श्रीच्या याच्यामध्ये बारी पाहू शकता तुम्ही. इतकी स्वच्छता ताटाची वगैरे बाळगली जाते. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ताटामध्ये भात दिला जातो आणि भातावरती मग कढी टाकली जाते. मित्रांनो, पिठलं रोजच्या जेवणामध्ये कंपल्सरी दिलं जातं. मग वरण दिलं जातं, एक बुंदीचा लाडू आणि चपाती दिली जाते. मित्रांनो, खूपच चांगलं जेवण जे आहे श्रीचं आपल्याला मिळणार आहे. तर एक वेळेस तुम्ही नक्की शेगावला भेट द्या आणि तुमचा अनुभव मला माझ्याशी शेअर करा. आशा करतो तुम्हाला आवडला.